माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू काय झालंय मोहन काका? आपल्या घरामध्ये कोणतरी आहे असं वाटतंय. तुमच्याशिवाय घरात कोणीच शिरलेलं नाहीये. मी तर म्हणते ना, नरसिंहरावांसारखी तुम्ही पण स्वतःसाठी एक पीए ठेवा. मी होऊ का तुमची असिस्टंट? तू रमावतीला चाललायस तर वडीलकीच्या नात्याने आजूबाजूला लक्ष ठेव. तू बोलवलं नव्हतंस तिला? नाही, भेटायची आयडिया तिचीच होती. सरळ विचार करायच्या मनस्थितीत राहिलो नाही मी. त्या मुलानं जर जास्त शहाणपणा केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून काढा. ओरडलास ना तर मान मोडून टाकीन. चल माझ्या बरोबर. चल. नातेबाई, तू इथे बसलीयस, मी तुझ्या खोलीत जाऊन आलो. अगं निघायचं ना तुला, तयारी नाही का करायची? झाली की सगळी तयारी आहे. सामान बांधून ठेवलंय मी. सामान? ते एवढंच आहे? ते सामान आहे? अरे आमची तयारी ती काय, कपडे आणि औषध. आमची यादी एवढ्यातच संपते. हा, हे बघा ते बाई, अजिबात हयगय करू नकोस. ना तुला सामान उचलायचंय ना ओझी व्हायची. त्यामुळे हवं तेवढं सगळं सामान घेऊन जा. म्हणजे शाल, हातमोजे, पायमोजे, कानटोपी वगैरे. अरे हो, पण मी सगळं घेतलंय. यादी सुद्धा केली आहे माहितीये. खरं म्हणजे मला पूर्वी यादी नाही करायला लागायची, पण आता नाही लक्षात राहत वय परत. काय बोलतेस? काय इतकं वय झालंय का तुझं? बघ एकदा स्वतःकडे, कशी मस्त दिसतेस. बघ आरशात बघ. मी आरशात पाहिलं ना की तुमचीच प्रतिबिंब दिसतात मला. तुम्ही नीट राहा इथे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही नीट असलात ना की मी पण अगदी नीट असणार आहे तिथे. तू आमची काळजी अजिबात करू नकोस. आणि बघ, तुला काही हवं असलं तर मला आत्ताच सांग बघू. काही राहिलंय का? एक इच्छा आहे. जायच्या आधी अमृता आणि जानकी भेटल्या असल्या ना खूप बरं वाटलं असतं. बस एवढंच ना? एक मिनिट थांब. हे घे. अरे हे घे जानकी.
बोल तिच्याशी. जानकी, बोला बाई. अगं आता तीर्थयात्रेला निघाले बाळा मी. जायच्या आधी तुम्हाला भेटावंसं वाटतंय ग. खरं सांगू का, तुम्हाला भेटल्याशिवाय ना पाय नाही निघणार माझ्या घरातून. अरे, आम्ही तरी कसं तुम्हाला न भेटता जाऊन देऊ? आम्ही आज रात्रीच येतोय तिकडे तुम्हाला भेटायला. खरंच? या या, अगदी वाट पाहतीये मी. हो, येतोच आम्ही. आजच रात्री येतात. खुश. एकदम खुश. व्हेरी गुड. चल बघू, मला आधी तुझं सामान बघायचंय. चल. अरे बघायचं काय त्याच्यात? बघायचं काय म्हणजे? आता इतक्या दिवसांसाठी इतकी लांब चालली असतो, ये बघू. अरे हो ये. हो. कोण आहेस तू? सांग ना, कोण आहेस तू? कोण आहेस तू? कोण आहेस? हा? कोण आहेस? मला कशा बाई मारताय? म्या काय केलंय? काय केलंस? माझ्या मागे का लागला होतास? मागे का लागला होतास माझ्या? अरे बोल. हो साहेब, म्या काय नाही केलेलं. हो, म्या फक्त प्यादा आहे. मग कोणी पाठवलं ते सांग. तुला ज्यांनी पाठवलं ना त्याचं नाव सांग. नाव सांग. सांगतो साहेब, सांगतो. तुमच्या आई युगंधराबाई सरतापे. म्हणजे तू तर आपलाच माणूस आहेस. आधी नाही का सांगायचंस? उगाच मार खाल्लास ना माझ्या हातचा. मगा धरणं तेच तर सांगतोय साहेब. तुम्ही आपलं उगा मारच सुटला. ही मम्मा पण ना. आता मी सांगेन तसं करायचं. कळलं? होय, काय बी सांगा करीन साहेब. आता थोड्या वेळ तोंड बंद ठेवायचं. अमृता, मी बोलतोय. हे बघ अमृता, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. मला लगेच भेट. अमृता हे बघ, प्लीज प्रश्न विचारू नकोस. मला लगेच भेट तू. खूप महत्वाचं आहे. ओके? घ्या. असं अचानक आलात. गण्याला कळलं ते येड्यावानी नाचल नुसता. खरं तर त्यालाच भेटायला आलोय. अहो, तिकडे मुंबईमध्ये मला चैन कसं पडणार? माझी तिन्ही मुलं इथे असताना. आता जानकी, अमृता आणि गण्या, तिघही मुलंच नाहीत का माझी? अहो नाही तर काय करावं. अहो दिवसात नाही एकदा तरी तिघांचं वेळ तोंडावर तुमचं नाव असतंच. कुठे आहे? कुठे गण्या? गण्या मित्रांच्या सोबत नदीवर पोहायला गेलाय. अरे वा, म्हणजे खरी मजा चालू आहे त्याची. होय होय. आणि जानकी, अमृता? आहेत की. हा. असे अचानक आला? मग असं अचानक आलं ना की मग माणसाची किंमत काय ते कळतं. नाहीतर तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला कसा बघायला मिळाला असता? सहजच ना का काही काम होतं? ए बाई, तू आता माझ्यावर संशय वगैरे घेऊ नकोस. हं, अगदी सहज आलेलो आहे तुम्हाला भेटायला. खरं तर थोडासा हवा पालट. मग ठीक आहे. माझा आला तर इकडे जायचं, वाड्यावर नाही. अगं असं कसं करता येईल? मला वाड्यावर तर जावंच लागेल ना. ह्याने ताकीद देऊन पाठवलंय का आणखीन काही कामं सांगितली?
काहीही काम नाहीये ग वेगळं, खरंच. म्हणशील तर आहे. आता शेतीची काही कामं बघायची आहेत, कारखान्याची कामं आहेत, ती आल्यासरशी बघून घेणार आहे मी. बाकी खरंच काही नाही. आणि अमृता कुठे आहे? हाय की आतल्या खोलीत. बर, तिला लगेच भेटतो, नाहीतर मग मला आधी भेटला नाहीस म्हणून चिडचिड करेल आणि भांडेल माझ्याशी. भेटतो मी तिला. आणि मावशी, राहणार वाड्यावर असलो तरी जेवायला इथेच येईन मी. बरं बरं. दोन्ही वेळेला. होय होय. कुठे आहे? मी तयारीला लागते हा. तू काय बोलतेस ना अमृता, ते मला अजूनही समजत नाहीये नीटचं. मी तुला फोनवरच सगळं सांगितलंय काका. मला त्या दादाची काहीही चूक वाटत नाही. मुळात आर्यन इथे आला होता हे तुम्ही दादापासून लपवलत का? त्याला अचानक समोर बघितलं म्हणून दादा भडकला. पण त्याआधी बाबा माझ्याशी फोनवर व्यवस्थित बोलले होते. हो ना, तुझ्याशी व्यवस्थित बोलला होता. आर्यनच्या बाबतीत व्यवस्थित नव्हता बोलला. तू माझ्या बाजूनेस की त्यांच्या? तर बाबांनी त्याचा एवढा अपमान केल्यानंतरही तो माझ्याशी बोलतोय ना, हे माझं नशीब आहे. तुमच्या दोघांचंही पुढे काय होणार आहे ना, कोणाच ठाऊक. अमृता, किंवा बाळा, मी तुझी मनस्थिती समजू शकतो, पण तरी मला असंच वाटतं की आनंद काका, तुला काय वाटतं याहीपेक्षा तू मला शब्द दिलायस की या सगळ्या परिस्थितीत तू मला मदत करशील. बाळा, म्हणून तर सगळं सोडून घाईघाईने इथे धावत आलो ना. तर तू एक काम कर, शांत राहा, सध्या काहीही करू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्यनला पहिल्यांदा इथनं जायला सांग. तू जाणारच आहे. रमावतीत कायमचा राहण्यासाठी नाही आलाय. इनफॅक्ट तू आता जाणारच होता, पण काय? पण काय? पण त्याचा फोन आला होता मला. म्हणजे काय झालंय मला माहित नाही, पण तिने मला ताबडतोब भेटायला बोलवलंय. मी जाऊ की नको हाच विचार करत होते, इतक्यात तू आलास. मला विचारशील तर जाऊ नकोस. नको. कारण आत्ता तरी ह्या क्षणाला तुझ्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक हालचालीवर दादाचं लक्ष असणार आहे. मुंबईतून दुर्बिणीने माझ्यावर लक्ष ठेवतात. अमृता, तू कुठे आहेस माहिती आहे ना तुला? रमावती. ती माणसं सोड, पशुपक्ष्यांना सुद्धा दादाची धास्ती वाटते. काका, तुझ्या बोलण्यावरून मला हे स्पष्ट जाणवतंय की बाबांनी आमच्या पाळतीवर माणूस ठेवलाय. ते काही मला माहित नाही, पण माझा सल्ला ऐकशील तर यापुढे जे काही करायचं ते दादाला विश्वासात घेऊनच कर. माझ्या पाळतीवर माणूस ठेवून बाबांनी माझा विश्वासघात केलाय असं नाही वाटत तुला? हो, मग आर्यन इथे आहे हे दादापासून लपून तू त्याच्या बाबतीत तेच केलंयस असं नाही वाटत तुला? अमृता, आपण स्वतः काय वागतो याचाही विचार करावा कधीतरी. अमृता, भेटले का ग तुझे वामन दादा? हो, भेटले. बराच वेळ बोलत होतो आम्ही. कुठं दिसत नाहीत ते? आत आहे. जेवणच वाड्यावर जाणार आहेत ते. मी जेवायला वाढू?
हो वाढा तुम्ही, मी आलेच. आलीच म्हणजे अगं पावसा पाण्याची कुठं चाललीस? ते सुमित्रा काकूकडे जाऊन येते. तिला सांगते वामन काका आलाय ते. अगं मग फोनच कर की. नाही नको, मी जाते ना. तेवढंच चिवला सुद्धा भेटता येईल ना. अगं मग जेवूनच जा की, म्हणजे वामनराव बी येतील ना तिला भेटाया. नाही नको, मी जाते आत्ताच. जमलं तर तिलाच इथे घेऊन येते जेवायला. आलेच. अमृत आई चल ना वाढायला घे. अमृता कुठे आहे तिला पण बोलव. अमृता आत्ता सुमित्राकडे गेली. जमलं तर तिला बी बरोबर घेऊन येते असं म्हणली. पण सुमित तर स्वतःच्या घरातून बाहेर सुद्धा नाही पडत. तू तिला का जाऊ दिलंस आई? अगं पण तिला बाहेर जायचंच असं तर मी थांबवलं म्हणून थांबणार आहे का ती? ते जाऊ दे, आम्ही आज मुंबईला जाऊन येतोय. आता हे काय मधीच? आत्याबाईंचं उद्या सकाळी विमान आहे ना, त्याच्या आत जाऊन त्यांना भेटतो आणि निरोप घेऊन येतो त्यांचा. तुम्हाला जायचं असेल तेव्हा जा. पण आता वामनराव तुमच्यासाठी जेवायचं थांबले. 2 घास तरी त्यांच्याबरोबर खाऊन घ्या. अमृता कधी येते म्हणाली? असं काही बोलली नाही. तू पानं वाढायला घे. हो. हा मनोज बोल. साहेब, ताई आत्ताच बाहेर पडल्यात. मीही त्यांच्या पाठोपाठ आलोय. पुढे बराच वेळ झाला त्या कोणाच्या तरी घरात शिरल्यात. घर कोणाचं आहे? मला वाटतं पुजाऱ्यांचं घर असावं. बर, तू तिथेच थांब. हो साहेब, मी इथेच थांबलोय. पण मला कळत नाहीये, बराच वेळ झाला त्या बाहेर नाही आल्यात. काय? हो, नाही आल्या. हे बघ, नीट लक्ष ठेव. आणि काही गडबड वाटली तर मला लगेच फोन कर, कळालं? बरं साहेब, ठेवतो. अमृता, काय झालं? अमृता, सांग ना, काय झालं? तुला येताना काही प्रॉब्लेम? आर्यन, बाबांनी माझ्यावर पाळत ठेवायला एक माणूस ठेवला. आर्यन, माझ्या बाबांचा माझ्यावरच विश्वास नाहीये रे. हे बघ अमृता, आता ते सगळं जाऊ दे. जाऊ दे कसं आर्यन? त्यांना मी माझं सर्वस्व मानते. आणि त्या 1.5 दमडीच्या माणसाला हुलकावणी देण्यासाठी मी सुमित्रा काकूच्या घरी गेले होते. तिकडून मागच्या दरवाजाने निघून मी इथेच आले. अरे, मी माझ्याच गावात चोरासारखी फिरते रे. माझी अवस्था ही काही वेगळी नाही आहे अमृता. इनफॅक्ट मला तर असं वाटतंय की अशा माणसांची कमी नाही आहे तुझ्या बाबांकडे.
म्हणजे ये. आर्यन, कोण आहे हा माणूस? तुझ्या बाबांनी पाळलेला एक गुंड, मला ठार मारण्यासाठी. तुझ्या बाबांनी पाळलेला एक गुंड, मला मारण्यासाठी.